आपल्या आसपास असे अनेक लोक असतात की ज्यांच्यामुळे आपला आत्मविश्वास कमी होतो. बऱ्याचदा आपण अशा लोकांसोबत वावरत असतो की जे आपल्या आतली शक्ती शोषून घेतात आणि ही आतली शक्ती म्हणजे आपला आत्मविश्वास. बरेच लोक जाणतेपणे किंवा अजाणतेपणे आपला आत्मविश्वास कमी करण्याचा प्रयत्न करतात. मग अशा लोकांना आपण वेळीच ओळखलं पाहिजे आणि या लोकांना दूर ठेवलं पाहिजे. तरच आपण आपला आत्मविश्वास वाढवू शकतो. नमस्कार, मी चंचला बिले आज तुमच्याशी याच विषयावर बोलणार आहे की कशा प्रकारे आपण आपला आत्मविश्वास वाढवू शकतो. चला तर मग सुरू करूया. नंबर 1, कोणतीही व्यक्ती ही तुमच्या जीवनापेक्षा मोठी नाही. कधी कधी आपण दुसऱ्यांना इतके महत्त्व देतो आणि स्वतःचे महत्त्व कमी करून घेतो, स्वतःला लो फील करवतो. कुणीतरी एका विशिष्ट गोष्टीमध्ये हुशार आहे, कुणीतरी खूप सुंदर दिसतं आहे आणि या कारणामुळे आपण त्यांना इतका मोठेपणा देतो आणि आपण त्याखाली दबून जातो. कुणाचं कौतुक करणं ही खूप चांगली गोष्ट आहे, पण दुसऱ्यांना डोंगरा एवढं बनवून स्वतः पायथ्याशी पडून राहणं हे कितपत योग्य आहे. तुमचं जीवन घडवणं हे तुमचं प्रथम कर्तव्य आहे. स्वतःला कमी समजत राहिलात, दुसऱ्यांना घाबरत राहिलात तर कुठपर्यंत हे चालणार. तुमचा आत्मविश्वास त्यामुळे कमीच होत जाईल. दुसरा हुशार आहे, दुसरा दिसायला सुंदर आहे, ही त्यांची क्वालिटी आहे. तुमची क्वालिटी काय आहे? निर्मात्याने जेव्हा तुमचा जन्म झाला तेव्हा निर्मात्याने तुम्हालाही काहीतरी गिफ्ट दिलेला आहे, तुम्हालाही काही देणगी मिळालेली आहे. ती शोधा, त्याचा सराव करा, त्यात एक्सपर्ट बना आणि स्वतःचा आत्मविश्वास वाढवा. दुसऱ्यांना महत्त्व देत, मोठेपणा देत जे लोक तुम्हाला महत्त्व देत नाहीत, जे लोक तुम्हाला विचारतही नाहीत, तुमचा आदरही करत नाहीत, अशा लोकांना तुम्ही मोठेपणा देत राहिलात तर तुमचा आत्मविश्वास हा निश्चितच कमी होणार, कारण ते लोक वेळोवेळी तुम्हाला लो फील करवणार. म्हणून अशा लोकांपासून दूर राहा आणि स्वतःचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न करा. नंबर 2, इथे कुणीही 100% परफेक्ट नाही हे स्वीकारा. तुम्ही करत असलेलं काम तुम्हाला वाटतं की 100% परफेक्ट व्हायला पाहिजे आणि समजा ते तसं झालं नाही तर तुमचा आत्मविश्वास तुम्ही कमी करून घेता. एक गोष्ट लक्षात घ्या की इथे प्रत्येकालाच मर्यादा आहे. तुम्ही तुमच्या मर्यादा ह्या स्ट्रेच केल्या पाहिजेत, पण 100% परफेक्ट झालं नाही म्हणून तुम्ही दुःखी होता कामा नये, तुम्ही टेन्शन घेता कामा नये. तुम्ही सरावाने स्वतःला इम्प्रूव्ह केलं पाहिजे. तुम्ही जर टेन्शन घेत राहिलात तर तुमचा आत्मविश्वास हा निश्चितच कमी होईल. एक लक्षात घ्या, तुम्ही नुसते बसून नाही आहात, तुम्ही प्रयत्न करताय, तुम्ही कृती करताय आणि यासाठी तुमचा आत्मविश्वास हा खूप मोलाचा आहे. जर डिप्रेस झालात तर आतापर्यंत जेवढं तुम्ही करताय तेवढंही तुम्ही करू शकणार नाही. म्हणून तुमचा आत्मविश्वास तुम्हाला जर वाढवायचा असेल तर ही गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवा की 100% परफेक्ट असं काही नाही, पण ते करण्याचा प्रयत्न करत आपण पुढे गेलं पाहिजे. नंबर 3, आपल्या भोवती आपल्यावर विश्वास ठेवणारे लोक जमवा. बघा, तुमच्या आसपास जर असे लोक असतील की जे सतत तुम्हाला म्हणतात की तू ना हे करूच शकत नाही, तुला ना हे जमणारच नाही, तुला मी सांगत होतो की असं करू नको तरी सुद्धा तू केलं, झालं ना तुझं नुकसान, असे बोलणारे लोक जर तुमच्या आसपास असतील तर तुमचा कॉन्फिडन्स कधीच हाय होणार नाही. तुमचा आत्मविश्वास हा नेहमीच कमी असणार. त्यामुळे तुम्हाला तुमचा कॉन्फिडन्स जर हाय ठेवायचा असेल, जर वाढवायचा असेल तर आपल्या आसपास असे लोक जमवा की ज्यांचा तुमच्यावर विश्वास आहे. तुमचं चुकलं तरी तुमच्या पाठीवर हात ठेवून म्हणतील की पुढे चल, प्रोत्साहन देत राहतील आणि आपल्याला पुढे जाण्यासाठी नेहमी मार्गदर्शन करत राहतील. असे लोक जर आपल्या आसपास असतील
तर आपला आत्मविश्वास हा नेहमीच हाय असू शकतो. बघा, आपण कितीही आपल्या मनाचे मालक असलो ना तरी सुद्धा आपल्या आसपासचे लोक, आपल्या आसपासची परिस्थिती ही सतत आपल्यावर परिणाम करत असते. म्हणूनच आपण आपला कशीही परिस्थिती असली, कसेही लोक असले तरी आपला आत्मविश्वास कमी होणार नाही याची काळजी आपणच घेतली पाहिजे. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. शेवटच्या 2 ओळी फक्त तुमच्यासाठी. प्रत्येकात आहे काहीतरी खास, म्हणूनच जगण्याची आहे आस, म्हणूनच जगण्याची असावी आस. धन्यवाद.